आंब्याची टाळी टिप टिप गळ, आमची जाखमाता शिमगा खेळ. होळी विशेष पुरणपोळी व्हिडिओची सुरुवातच आमचे ग्रामदैवत जाखमातेच्या नावाने करते. आणि या पुरणपोळ्या पहा, एकदम पातळ आहेत, अगदी ओठाने सुद्धा तोडता येतील इतक्या पातळ असल्या तरी सॉफ्ट झालेल्या आहेत. कारण ही पुरणपोळी अगदी लांब अशी तोडून दाखवलेली आहे. आणि या पुरणपोळ्या आहेत ना, अगदी सरसर सरसर अशा लाटल्या जातात. इतक्या सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ही पुरणपोळी पहा, एकदम पातळ लाटलेली आहे, पुरण अगदी काठापर्यंत पोहोचलेलं आहे. नमस्कार सगळ्यांना, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या पुरणपोळी रेसिपी मध्ये स्वागत करते. तर आजची पुरणपोळीची रेसिपी आहे ना, ती तशी तर सगळ्यांची सारखीच असते, म्हणजे प्रमाण जे आहे ते सगळ्यांचं सेमच असतं, कारण समप्रमाणातच घ्यावं लागतं सगळं जे मेजरमेंट आहे ते. परंतु जे पुरणपोळीसाठी लागणारं जे कणिक आहे ना, ते मात्र मी थोड्या वेगळ्या पद्धतीने भिजवणार आहे, ज्यामुळे पुरणपोळी एकदम पातळ असणार आहे आणि एकदम खुसखुशीत असं आवरण असणार आहे. आणि तीच ट्रिक आपण बघूया. व्हिडिओला सुरुवात करताना आधीच सांगते, हा व्हिडिओ मोठा जरी झालेला असला तरीही तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी मी एक महत्वाची आणि वेगळी अशी महत्वपूर्ण टिप सांगितलेली आहे. तर आपण पुरणपोळीचं साहित्य घेतोय आणि पाव किलोच्या वजनामध्ये मी इथे पुरणपोळी बनवतेय. तर शक्यतो मी ग्लासानेच मोजून घेते, कारण एक ग्लास बरोबर पाव किलो वजनाचा असतो. तर सगळ्यांच्याच घरी काही असे मेजरमेंट कप नसतात, तर आपण आपल्या घरी जो पेला असतो ज्याने आपण नेहमी चहा पितो किंवा पाणी पितो, तो त्या पेल्याने सुद्धा तुम्ही हे वजन मोजून घेऊ शकता. आता इथे मी वजन काटा घेतलेला आहे आणि त्या वजन काट्यावरती तुम्हाला मी बरोबर प्रमाण सांगते. आता इथे जो मी ग्लास घेतलेला आहे ना, तो साधारण एवढा आहे, तुम्ही बघूनच समजू शकता. सगळ्यांच्या घरी हा ग्लास नॉर्मली असतो. आता यामध्ये चणा डाळ घालून घेतलं, म्हणजे ग्लासाचं वजन आधी मायनस करून घेतलं, चणा डाळ घालून घेतली. आता तुम्ही बघू शकता बरोबर काठापर्यंत चणा डाळ भरलेली आहे आणि 250 ग्रॅम 253 ग्रॅम इतकी चणा डाळ झालेली आहे. हे बघा, बरोबर पाव किलो वजनाचा हा ग्लास आहे, हे तुम्हाला समजावं यासाठीच मी या ग्लासाचं हे वजन करून दाखवलेलं आहे. जर तुम्हाला ना पुरणपोळी परफेक्ट गोड आवडत नसेल, तुमच्या घरी थोडी कमी गोड आवडत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, वरती शीर लावून चणा डाळ घ्यायची आहे, जेणेकरून पुरणपोळ्या थोड्या कमी गोडीला होतात. कारण आपण साखर आहे गुळाचं जे प्रमाण आहे ना, ते आपण तेवढंच घेत असतो, म्हणून शीर लावून आपण चणा डाळ घ्यायची आहे. आता जो आपल्याकडे पेला असतो, साधारण मोठा पेला आहे हा, छोटा पेला नाहीये, यापेक्षा कदाचित थोडासा मोठाही मिळत असेल, तर त्याने सुद्धा मी तुम्हाला चणा डाळ मोजून दाखवते. साधारण वरती शीर लावून आपण ही चणा डाळ घातली आहे, तर 232 ग्रॅम इतकं या चणा डाळीचं वजन आहे. पण अजून थोडीशी चणा डाळ अगदी या ग्लासामध्ये उरलेली आहे, पाव किलो वजनामधलीच. तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवला हा पेला आणि मग चणा डाळ मोजून घेतली, तरी सुद्धा ते बघा अशी थोडीशी ओतून जाईल इतपत आपण चणा डाळ घ्यायची आहे, म्हणजे समजायचं आहे की ही पाव किलो चणा डाळ आहे. पाव किलो वजनाच्या प्रमाणात जर तुम्ही पुरणपोळी बनवली, तर त्याबरोबर 10 ते 11 पुरणपोळ्या बनतात, म्हणजे 4 माणसांना सहजच पुरू शकतात. आता या चणा डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि स्वच्छ अशी चणा डाळ मी धुवून घेतलेली आहे. तर ही स्वच्छ अशी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण यावरती डस्ट असते. तुम्ही बघू शकता पाणी खराब झालेलं आहे. हे यासाठी सांगतेय की बऱ्याच ताईंना माहीतच आहे, परंतु काही नवीन व्हिडिओवरती पहिल्या मुली सुद्धा, आजकाल तरुण मुली सुद्धा नवीन नवीन असे पदार्थ बनवायला बघतात, आणि त्यांच्यासाठी मी सांगते. खरं तर आता स्वच्छ पाणी घालून घेतलेलं आहे, साधारण अर्धा इंच पाणी वरती ठेवलेलं आहे. आणि जर तुमची घाई असेल ना, तर 1 तासभर तरी ही चणा डाळ आहे ना आपल्याला अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे, जेणेकरून ही चणा डाळ आहे ना छान फुलते आणि पटकन शिजते, यासाठी मी सांगते. जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल ना, तर कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 2 तास आपल्याला ही चणा डाळ भिजवायला ठेवायची आहे. कारण ही चणा डाळ ही बघा अशी फुलल्यावरती छान डबल होते आणि तोडली जाते हातबोटांनी आणि पटकन शिजते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल, तुम्हाला ही चणा डाळ भिजायला ठेवायला वेळच नाही मिळाला, तर तुम्ही लगेचच भिजून सुद्धा ही चणा डाळ कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता. पण त्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते मी पुढे सांगतेच. आता मी इथे हा माझ्याकडे उभा असा कुकर आहे, कारण रेग्युलर भांड्यांमध्येच मी हे रेसिपी शूट करत असते. मी काही सेपरेट अशी कुकर वगैरे घेतलेले नाहीयेत किंवा माझा स्पेशली सेटअप पण नाहीये. चणा डाळीमधलं जे पाणी आहे ना, ते मी मुद्दामून काढून घेतलेलं आहे, पण तुम्ही नाही काढलं तरीही चालेल, कारण कुकरमध्ये पाणी ओतताना तुम्हाला किती पाणी ओतायचं आहे याचा अंदाज देण्यासाठी म्हणून मी हे पाणी काढून घेतलेलं आहे. जर स्वच्छ पाणी असेल तर तुम्ही पाण्यासकटच डाळ कुकरमध्ये शिजवायला घालू शकता. तर साधारण मी इथे अर्धा इंच वरती, म्हणजे जिथून चणा डाळ मी सरळ करून घेतलेली आहे त्याच्यावरती बोट ठेवून चणा डाळीवरती अर्धा इंच पाणी आपण ठेवायचं आहे. किंवा जर तुम्ही अर्धा तास चणा डाळ भिजायला ठेवली आहे, तर 1 इंच पाणी ठेवायचं आहे. जर तुम्हाला कटाची आमटी करायची आहे, तर तुम्ही साधारण 1 पेर, म्हणजे 1 बोटभर पाणी ठेवायचं आहे. किंवा जर तुम्ही चणा डाळ भिजायलाच ठेवली नव्हती, उमळायला ठेवली नव्हती, लगेचच धुवून कुकरला लावताय, तर मात्र साधारण अर्ध बोट, म्हणजे 2 इंचभर पाणी ठेवायचं आहे. हे यासाठी सांगते, महत्वपूर्ण खूप माहिती आहे. आता मी इथे बघा
आता इथे मी साधारण 1 तासभरच चणा डाळ ठेवलेली होती. कधी-कधी चणा डाळ शिजत नाही म्हणून मी इथे अर्धा इंच पाणी घातलेलं आहे. परंतु यामध्ये सुद्धा एक प्रॉब्लेम होतो. तो का ते मी पुढे सांगते. कारण कधी-कधी जास्त पाणी जर आपण ओतलं ना, तर चणा डाळ कुकरमधून ओतून सुद्धा जाते. तर शक्यतो जर तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला चणा डाळ शिजवून घ्यायची असेल, तर मोठा कुकर घ्या आणि त्याच्यामध्ये चणा डाळ शिजवून घ्या, म्हणजे कुकरमधून ओतून जाणार नाही. आता पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे कलरसाठी आणि साधारण पाव चमचा मीठ सुद्धा घातलेलं आहे. सोबतच 1 चमचाभर मी इथे तेल सुद्धा घातलेलं आहे. तेलामुळे चणा डाळ छान शिजते, एकजीव होते छान अशी. मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आणि मिक्स करून झाल्यानंतर आहे ना, हा असाच्या असा चमचा आपण या चणा डाळीमध्ये घालायचा आहे. का? तर आपण जेव्हा कुकर लावून हा कुकर गॅसवरती ठेवणार आहोत ना, तेव्हा बऱ्याचदा चणा डाळ अगदी भरपूर ओतून जाते. तर तसं होऊ नये म्हणून आता तुम्ही बघू शकता कुकरला शिट्टी होते, परंतु चणा डाळ बाहेर अगदी गॅसवर त्या शेगडीवरती ओतून जाईल इतपत त्याचा फेस आणि पाणी ओतून जातं, तसं अजिबातच गेलेलं नाहीये. तर ही ट्रिक आहे ना, ती तुम्ही नक्की पाळा, नक्की वापरा. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. कारण आपण जेव्हा दूध सुद्धा तापायला ठेवतो ना, तेव्हा सुद्धा आपण जर मध्ये पातेलीवरती एखादा पलेटा ठेवला, तर बघितलत ना, की आपलं दूध ओतू जात नाही. तीच ही पद्धत आहे थोडक्यात. त्याचं जे टेम्परेचर आहे ना, आतील जी वाफ तयार होते कुकरमध्ये, ते तसं मेंटेन राहतं. आता इथे आपण कुकर थंड होतोय तोपर्यंत कणिक भिजवून घेऊया. मी इथे मैदाच घेतलेला आहे आणि बरोबर 1 ग्लास चणा डाळ होती, त्यासाठी मी 1 ग्लास मैदा घेतलेला आहे आणि 1 ग्लासाला पाव ग्लास मी कमी असा मैदा घेतलेला होता, कारण मी यामध्ये रवा घालणार आहे. आणि खरंच सांगते, तुम्ही अशा पद्धतीने कणिक ना भिजवून बघा. आता पाव ग्लास मी मैदा कमी घेतलेला होता, तर त्याच मेजरमेंटने पाव ग्लास मी इथे 0 नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे. जर जाड रवा असेल तुमच्याकडे तर तो मिक्सरमधून फिरवून घ्या. व त्याचबरोबर साखर घालायची आहे 1 चमचा. साखरेमुळे आपली जी पुरणपोळी आहे ना, ती छान गोल्डन गोल्डन होते. आणि पाव चमचाभर मीठ घातलेलं आहे. आता ज्या चमच्याने मी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे साधारण कांदे पोहे खायच्या चमच्यानेच मी इथे 4 टेबलस्पून इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल या पातेलीमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तर हे बघा, असं थोडासा हा रवा घेतला आणि या तेलामध्ये घालून घेतला. असंच जर असा आवाज आला पाहिजे. टाकल्या एकदम करपला असेल जर रवा, तर थोडं थांबा, थोडं थंड होऊ द्या आणि मग या मैद्यावरती मोहन घालून द्या. मोहन गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घेतलं आणि व्यवस्थित असं हाताने आता या पिठाला, हे तेल आहे ना, हे मोहन आहे ना, ते छान चोळून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या पुरणपोळ्या एकदम खुसखुशीत, मऊ, सॉफ्ट होणार आहेत. आणि यामध्ये रवा सुद्धा आहे. आता मी इथे मैदा घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. पण जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरणार असाल, तर ते शक्यतो चांगल्या प्रतीचा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे, तरच तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता. परंतु गव्हाच्या पिठाच्या तुलनेमध्ये मैद्याच्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना, त्या अगदी जिभेवर ठेवताच विरघळतात. आता पाण्याचं प्रमाण दाखवते. आपण एक कप चणा डाळ घेतली, 1 कप म्हणजे रवा आणि मैदा मिळून झालं. पण त्यासाठी 1 ग्लास पाणी नाही घ्यायचंय, तर पाणी आपल्याला अर्ध घ्यायचंय हा. कारण आपल्याला तुम्हाला जे मी हे परफेक्ट एकदम प्रमाण सांगितलेलं आहे. आता या ग्लासामध्ये जे पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये पाव चमचा हळद मी अगदी कलरसाठी घातलेली आहे. अगदी चिमटीभरच हळद घाला. काहींना नाही आवडत तर तुम्ही नाही घातली तरी पण चालेल. आता आपण पाण्यामध्ये हळद का घातली, तर हा जो वरचा रंग आहे, फक्त कलरचं पाणी आहे ना, तेच यामध्ये आपण ओतणार आहोत आणि खाली जी तळामध्ये बसलेली हळद आहे ना, ती आपण यामध्ये घालणार नाही आहोत. ती तशी जर घातली ना, तर कधी कधी हळद पण ती हळदीमुळे किंवा नुसता हळदीचा फ्लेवर लागल्यामुळे तो कडवट पण लागतो. आता बघा तुम्ही, इथे मी ह्या मैद्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. तर इथे मी जो मैदा वापरलेला आहे ना, तर काही जणांना नाही चालत, पण कधीतरी मैदा खायला काय हरकत आहे. आपण कुठे रोज रोज मैद्याचे पदार्थ खातो. आता हे जे तळात बसलेली हळद आहे ना, ती मात्र आपल्याला वापरायची नाहीये. म्हणजे हे जे चमचाभर पाणी आहे ना, ते आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे, ते वापरायचं नाहीये. आणि एवढ्याच पाण्यामध्ये तुम्ही बघितलं की आपण हा मैदा रव्याचं जे मिश्रण आहे, ते व्यवस्थित असं भिजून झालेलं आहे. आता यामध्ये मी चमचाभर साधारण छोटा चमचा 2 टेबलस्पून इतकं तेल घालून घेतलं आणि माझ्या हाताला बघितलं ना तुम्ही किती पीठ चिकटलंय. आता हेच पीठ अगदी हाताचं न चिकटता इतपत आपल्याला ही कणिक छान अशी रगडून रगडून मळून घ्यायची आहे. आता बघितलं ना तुम्ही, माझ्या हाताला पीठ अजिबात लागलेलं नाहीये. आता तुम्ही कणिक परफेक्ट अशी मळली आहे, हे कसं समजायचं? तुम्ही कणिकेला आता कितीही हात लावा, तुमच्या हाताला कणिक अजिबात चिकटणार नाही. हे पहा, माझ्या हाताला अजिबात कणिक चिकटत नाहीये. आणि तुम्ही आत्ताच मी या पद्धतीने, ज्या पद्धतीने
पद्धतीने ही कणिक भिजवून दाखवलेली आहे ना, ती बघा किती सैलसर आणि छान आहे. तुम्ही आता लगेचच जरी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या ना, तरी सुद्धा त्या पुरणपोळ्या मऊसूत छानच बनणार आहेत. अशी ही कणिक भिजून झालेली आहे. परंतु तुम्हाला एक गोष्ट मात्र नक्की आवर्जून सांगते, अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक भिजवणार असाल तर ती खूप जास्त वेळ आधी भिजवून ठेवू नका. फक्त जेमतेम 15 मिनिटं ते 20 मिनिटच भिजवून ठेवायचे आहे चणा डाळीचं मिश्रण करून झाल्यानंतर. आता मी इथे ओला कपडा ठेवलेला आहे, जर नाही ठेवला तरीही चालेल. तुम्ही जर गव्हाच्या कणकेच्या पिठापासून मैदा थोडासा मिक्स करून जर कणिक भिजवली असेल तर थोडासा पाण्याचा शिंतडा मारला किंवा असं बोटांनी पाणी शिंतळून आणि झाकण ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा तेल शिंतळून ठेवा तरी पण चालणार आहे. तर मी इथे लगेचच करणार होते म्हणून मी ओला कपडा भिजवून ठेवलेला आहे. आता बघितलं ना तुम्ही, कुकर मधून डाळ अजिबात ओतून गेलेली नाहीये. तर ही थोडीफार गेलेली आहे ती तर मी म्हणेन बरंच झालेलं आहे. थोडीशी वरचं जे पाण्याची हवा निघून गेलेली आहे ती, कारण चणा डाळीला खूप फेस येतो. टोपामध्ये आपण जर चणा डाळ शिजवली तर बघितलं असेल की जो फेस येतो ना, तो शरीरासाठी हानिकारक असतो. तो पूर्वीच्या ज्या बायका होत्या ना, तो फेस काढून टाकत होत्या. पण आजकाल आपण ते करत नाही, कारण आपण झटपट बनवतो, कुकरमधून शिजवून घेतो. तर हा जो फेस आहे ना, तो थोडाफार जो आलेला होता तो या झाकणाला चिकटलेला आहे. ते बरंच आहे, कारण जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता, ही चणा डाळ आहे ना थोडी गॅसवरती पाणी घालून गरम करू शकता आणि जो वरती येणारा फेस आहे ना तो काढू शकता आणि मग नंतर झाकण लावून तुम्ही चणा डाळ शिजवू शकता. आता इथे मी जो चणा डाळीमध्ये चमचा घातलेला होता तो काढून घेतलेला आहे आणि ही चणा डाळ बघा एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे. तर चणा डाळ मी 1 तासभर भिजायला ठेवली होती आणि त्यामुळे या कुकरला मी 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही चणा डाळ लगेच शिजवूनच तुम्ही कुकरला लावली असेल तर 5-6 शिट्ट्या काढायच्या आहेत. आणि जर कटाची आमटी जर करायची असेल तर त्यातील पाणी मी सांगितलेलंच आहे किती घ्यायचं आहे ते. आणि तशी जर तर चाळणीवरती यातील पाणी निथळून घ्यायचं आहे आणि पळीभर साधारण चणा डाळ सुद्धा काढून घ्यायची आहे. मी आता कटाची आमटी करणार नाहीये, कारण आमच्याकडे म्हटलं जातं की जर कटाची आमटी जर पुरणपोळीच्या सोबत केली तर सगळी चव कटाच्या आमटीमध्ये जाते आणि ती चव पुरणपोळीमध्ये राहत नाही, असं आमच्याकडे बोललं जातं आणि जे मला पटतं सुद्धा. आणि म्हणूनच मी कटाची आमटी केलेली नाहीये. तर आता आपली ही जी चणा डाळ आहे ना, ती गरम गरम असतानाच मी साधारण पोटॅटो स्मॅशरने ही चणा डाळ बारीक करून घेतलेली आहे. कुकरमध्ये वेगळं असं भांडं काढलेलं नाहीये. तर तुम्हाला जर अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पोटॅटो स्मॅशरने अशी चणा डाळ स्मॅश करू शकता, किंवा चमच्याने सुद्धा अगदी बारीक होते. पण माझ्या मते काय सांगू तुम्हाला, ही चणा डाळ ना आपण जशी चाळणीवरती बारीक करतो किंवा पुरण यंत्रामध्ये बारीक करतो तशी एकसारखी एकसंध अशी चणा डाळ नाही होत. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली असेल, घरी बनवून खाल्ली असेल, तर एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीच असेल की अशा पद्धतीने पुरणपोळ्या ज्या बनवलेल्या असतात ना, त्या खाताना घशाशी घास लागतो. आणि म्हणूनच मला वाटतं, जर तुम्हाला असं याविषयी जर वेगळं मत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण माझं पर्सनली मत असं आहे. त्यामुळे ना मी इथे माझ्याकडे 2 चाळणी आहेत. एक पीठ चाळण्याची मोठी चाळण असते ती घेतली तरीही चालेल, पण माझ्याकडे छोटी आहे. तर त्यानेच मी आता ही थोडीशी अशी चाळून घेणार आहे, म्हणजेच बारीक करून घेणार आहे, म्हणजे एकसारखी एकसंध येईल. त्यासाठी मी ज्या कढईमध्ये पुरण आटवणार आहे ना, तीच कढई घेतलेली आहे, जेणेकरून भांडी कमी पडतील. आणि ही छोटीशी अशी चाळण आहे ज्याच्याने आपण तळणीतले पदार्थ सुद्धा काढू शकतो, किंवा ही नवीनच घेतलेली आहे छोटीशी आणि स्वस्त सुद्धा आहे. जर तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता, पण मी एका शॉपमधूनच घेतलेली आहे. आता मी म्हणाले मगाशी की घास लागतो, त्याचं कारण काय, तर चणा डाळीचं साल तुम्ही बघितलं असेल की खूप सगळ्या कडधान्यांमध्ये चणा डाळीचं साल खूप जाड असतं आणि चणा डाळीचं सुद्धा आवरण आहे ना थोडंसं जाडच असतं. इथे तुम्हाला जे दिसतंय ना, चमकतंय ते थोडंसं ते सालाला असलेलंच आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ते घशाशी जर गेलं ना तर घास लागल्यासारखं होतं. आणि म्हणून मी हे मिश्रण आहे ना ते असंच, आता गूळ मिक्स केलेला नाहीये, मी फक्त चणा डाळ अशी गाळून घेतलेली आहे, चाळणीवरती छान बारीक करून घेतलेली आहे. आता आपण टेक्स्चर वरून पण समजू शकतो की चणा डाळ बघा एकसारखी एकसंध अगदी मऊसूत अशी आपली ही चणा डाळीचं मिश्रण आहे ना, ते छान गाळून आलेलं आहे आणि मऊ मऊ आहे. आता मी यातील पाणी वगैरे आटवलं नव्हतं, तर तुम्ही जे पाणी तुम्हाला मगाशी दाखवलं कुकरमध्ये शिल्लक होतं ते, तर ते तुम्ही आधी आटवून घेऊ शकता थोडंसं आणि मग गाळून घेऊ शकता. पण मी असं केलेलं नाहीये, कारण आता गूळ घातल्यानंतर ते आटून जाणारच आहे. तर मी बरोबर 1 ग्लास म्हणजे 1 कप 1 ग्लास चणा डाळीसाठी 1 ग्लास बरोबर गूळ घेतलेला आहे. गूळ आधी खालीच मी मिक्स करून घेतलेला आहे आणि मग गॅसवरती ठेवून आता हे मिश्रण आपल्याला छान गुळातील पाण्याचा अंश कमी होईपर्यंत छान
छान असं मिक्स करत राहायचं आहे मध्यम आचेवरती. इकडे तिकडे कुठेही जायचं नाहीये, सतत ठेवायचं आहे. यालाच फक्त काय तो वेळ लागतो. साधारण मला हे मिश्रण असं छान म्हणजे गूळ आणि चणा डाळीचं मिश्रण घट्ट होईपर्यंत 25 मिनिटं लागलेली आहेत. आणि आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. बऱ्याच ताईंना काय वाटतं की हां, आता बरोबर मिश्रण झालेलं आहे, काढून घेऊया. तर त्या चमचा असा उभा ठेवतात, थोडासा उभा राहिला की वाटतं हां, हां, बरोबर झालंय, मग उतरूया. मग बऱ्याचदा काय होतं ते परफेक्ट नसतं. आता काय आणि बऱ्याच ताई काय करतात, सगळ्या मिश्रण आहे ना तसे एकत्र करून घेतात आणि बघा, बघा चमचा छान उभा राहिलाय की नाही, मग हे मिश्रण परफेक्ट झालंय असं समजतात. पण परंतु तसं करू नका. तर हे असं परफेक्ट मिश्रण झालेलं नाहीये. तर दुसरी एक खूण सांगायची म्हणजे हे बघा, आता हे मिश्रण आहे ना ते असं सपाट करायचं आहे, सपाट करून घ्यायचं आहे आणि मग चमचा मधोमध उभा ठेवायचा आहे. बघा, राहतोय का सरळ असा उभा नाही ना, म्हणजेच हे मिश्रण परफेक्ट झालेलं नाहीये. दुसरी एक सोपी खूण सांगायची ते म्हणजे चमच्यावरच मिश्रण घ्यायचं आहे. अगदी हे जर मिश्रण आहे ना भाजीसारखं किंवा आंब्याच्या रसासारखं असं जर ताटामध्ये पडलं ना, तर समजून जायचं की मिश्रण अजून घट्ट झालेलं नाहीये. तर आता हे मिश्रण बरोबर आणखीन 5 मिनिटं मी आटून घेतलेलं आहे. आता सगळीकडे समान असं करून घेतलेलं आहे आणि चमचा उभा ठेवलेला आहे. अजिबात चमचा पडत नाहीये, म्हणजेच हे मिश्रण परफेक्ट झालेलं आहे. ही खूण आहे. तर आता ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की चमच्यावरती हे मिश्रण घ्यायचं आहे. बघा, लगेच असं पडत नाहीये मिश्रण, म्हणजेच हे जे मिश्रण आहे ना ते आता हे परफेक्ट झालेलं आहे. आता मला एका काकूंनी सांगितलेली टिप सांगते. गुळाचा कोणताही पदार्थ केलास ना साक्षी, तर त्यामध्ये नेहमी जायफळ घालायचं आहे आणि साखरेचा कोणताही गोड पदार्थ केला तर त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. हे एका आजींनी सांगितलेली महत्त्वाची अशी टिप आहे आणि म्हणूनच मी या पुरणामध्ये फक्त जायफळच घातलेलं आहे आणि जायफळ घालताना सुद्धा ना हलक्या हाताने किसलेलं आहे, जेणेकरून जाड जाड पडणार नाही. आता ही पिठाची कणिक बघा, एकदम लांबू तेवढी लांबेल तर एवढी आता मी सॉफ्ट पुरणपोळ्या झालेली आहे. लाटणार आहे. त्याआधी आपण कोणती तयारी करून घ्यायची आहे ते पाहूया. तर इथे मी ही अशी चाळण घेतलेली आहे. तुमच्याकडे जाड म्हणजे घोळणा ज्याला म्हणतात गहू चाळण्याचा, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे अशी चाळण नसेल, एखादा सूप असेल तर सूप घ्यायचा आहे. आणि ही चाळण मी इथे ठेवून घेते आणि त्यावरती हा कपडा, कॉटनचा कपडा आहे ना, तो असा अंथरून घेणार आहे. म्हणजे पुरणपोळ्या आपण लाटल्या आहे ना, ते लगेचच मी यावरती ठेवणार आहे. कारण गरम गरम पुरणपोळी जर डायरेक्टच एखाद्या प्लेटमध्ये ठेवली एकावर एक, तर त्याला बाष्प पकडतं, वाफ धरते त्यामुळे, आणि मग पुरणपोळी त्यामुळे सुद्धा आहे ना अशी बदबदीत होते, मऊ होते. आणि म्हणूनच मी ही जी वाफ आहे ना ती इथून निघून जावी, किंवा जे पाणी सुटेल ते या कपड्याला सुटेल. आणि म्हणून मी हा असा कपडा ठेवून घेतलाय. तर याऐवजी तुम्ही एखादा सूप घेऊ शकता आणि त्यावरती असा कपडा अंथरू शकता आणि मग पुरणपोळ्या गरम गरम त्यावरती ठेवू शकता. पोळीपाटावर ठेवण्यासाठी इथे मी ड्रॉइंग पेपर घेतलेला आहे मुलींचा कट करून, त्यावरती हा पोळीपाट ठेवलेला आहे आणि पेन्सिलच्या साहाय्याने बरोबर गोल आकार देऊन मी हा पेपर आहे तो कट करून घेणार आहे. तर आपण आधी काय करायचो, न्यूजपेपर घ्यायचो, पण न्यूजपेपर घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण त्यावरती जी अक्षरं असतात ना, त्याची जी शाई असते ना, ती खाण्याच्या पदार्थाला लागते आणि जी शरीरासाठी खूप हानिकारक असते, काही प्रमाणात विषारी असते. आणि म्हणूनच न्यूजपेपर न वापरता असा प्लेन पेपर वापरायचा आहे. ही सुद्धा एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता मी हा जो गोळा आहे ना तो घेतलेला आहे कणकेचा. अगदी बघितलत ना तुम्ही तर पेढ्या एवढा मी गोळा घेतलेला आहे आणि यापासून ना मी ज्या पुरणपोळ्या आहेत ना त्या अगदी पातळ लाटणार आहे. आता साधारण आपण जो लाडू बनवतो ना त्या लाडवा एवढा मी पुरणाचा गोळा घेतलेला आहे, पुरणाचा उंडा घेतलेला आहे. पण तुम्हाला आधी महत्त्वपूर्ण सांगते की हे जे गोळे आहेत ना पुरणाचे ते आधीच करून ठेवायचे आहेत, नाहीतर आपण पुरणालाही तोच हात लावतो आणि कणकेलाही हात तोच लावतो, त्यामुळे पुरणपोळी आहे ना तुटण्याची शक्यता असते. आता पुरण आहे ना, गोळी आहे ना मुंड्याची, ती व्यवस्थित पिठामध्ये घोळवून घेतली आणि साधारण मोदकाची आपण ज्या पद्धतीने वाटी करतो ना तशीच वाटी करून घ्यायची आहे. तर ही बघा अशी मी वाटी करून घेतलेली आहे. तुम्ही लाटून घेतली ना चपातीसारखी किंवा पुरीसारखी तरी सुद्धा चालेल. आता साधारण मी हा जो पुरणाचा उंडा आहे तो उजव्या हातावरती धरलेला आहे आणि जी पारीची वाटी आहे ना ती अशी डाव्या हातात घेऊन ती उंड्यावरती टाकलेली आहे आणि डाव्या हातानेच खाली सरकवून घेते. म्हणजे कणिक तर एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे ती सहजच खाली अशी सरकली जाते आणि मग पुन्हा उजव्या हाताने अशी दाब देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला बरोबर मोदक ज्या पद्धतीने आपण मिटवतो किंवा पाकळ्या केल्यानंतर एकत्र असं तोंड बंद करण्यासाठी जसं करतो ना तसंच करून घ्यायचं आहे. पण यामध्ये ना असं करताना कुठेही मध्ये हवा ठेवायची नाहीये. सतत दाबून पुरण एकजीव करून घ्यायचं आहे, खाली दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरणपोळीमध्ये जर या उंड्यामध्ये हवा राहिली तर पुरणपोळी फुटू शकते. आता याचं तोंड व्यवस्थित बंद करून टाकायचं आहे. कुठेही म्हणजे जर निघालं ना किंवा व्यवस्थित चिकटली नाही तर पुरणपोळी तुटू शकते, म्हणजे फुलणार नाही.
नाहीतर दुसरा काही फरक पडत नाही फारसा. आता ही गोळी व्यवस्थित पिठामध्ये घोळून घेतली. एक्स्ट्राचं पीठ जर नको असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. पण या मैद्याच्या पुरणपोळ्या आहेत त्यामुळे मैदा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, नाहीतर पुरणपोळी या कागदाला, या पेपरला चिकटू शकते. तर साधारण मी हाताने आधी आपण भाकरी थोपटतो त्या पद्धतीने व्यवस्थित करून घेतलेलं आहे, जेणेकरून पुरण जे आहे आतील ते सगळीकडे सारखं लागेल, नाहीतर मधल्यामध्ये पुरण राहतं आणि काठापर्यंत पुरण पोहोचत नाही. काठाच्या भोवती फक्त पीठच पीठ असतं. आता हलक्या हाताने आपल्याला या पुरणपोळ्या लाटायच्या आहेत, कारण या पुरणपोळ्या खूपच नाजूक आहेत. गव्हाच्या पिठाच्या ज्या पुरणपोळ्या असतात ना, त्या तशा लाटताना नाजूक नसतात, पण या मैद्याच्या पिठाच्या पुरणपोळ्या खूप नाजूक असतात, परंतु तितक्याच खायला सुद्धा छान लागतात. आतापर्यंत या पुरणपोळ्या चिकटलेल्या नाहीयेत, तरीही मी थोडंसं पीठ लावून घेते याला. अगदी हलक्या हाताने थोडंसं पीठ लावलेलं आहे, खूप जास्त लावलेलं नाहीये. आता पुरणपोळी लाटणं आहे ना, आपण काठाकडूनच लाटायचं आहे, नाहीतर पुरणपोळी मध्ये पातळ होते आणि काठ जाड राहतो. तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी पुरणपोळी मी लाटलेली आहे. ज्याप्रमाणे आपण पोळ्या लाटतो, चपात्या लाटतो ना, तशीच पातळ पुरणपोळी मी केलेली आहे. आणि तरीही पुरण अगदी काठापर्यंत छान पोचलेलं आहे. कुठेही म्हणजे काठ तसेच राहिलेले नाहीयेत. आता पुरणपोळी साधारण अशी लाटणीवरतीच आपल्याला घ्यायची आहे आणि सोडायची आहे. तर आता तुम्हाला मी उंडा करताना खास असं महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. आता बघा, पेढ्या एवढीच मी पिठाची गोळी घेतलेली आहे आणि उंडा जो आहे पुरणाचा तो अगदी तिप्पट चौपट आहे ह्याच्या पिठाच्या उंड्याच्या तुलनेत. आता साधारण आपण मोदकाची वाटी करतो तशीच करून घ्यायची आहे. ती करताना जो हा अंगठा आहे ना उजव्या हाताचा, तो आपल्याला हा असा उभाच ठेवायचा आहे, जेणेकरून खोलगट अशी वाटी तयार होते. आणि डाव्या हाताने आहे ना, हे बघा, अशी बोटाने आणि अंगठ्याच्या साहाय्याने हे जी कणिक आहे ना, ती अशी वरती लांबवायची आहे. ही मैद्याची कणिक आहे, त्यामुळे तुम्ही असं अगदी सहज करू शकता. जरी गव्हाची असेल तरी त्यामध्ये सुद्धा मैदा आणि गव्हाची मिक्स केली, पुरणपोळी केली तरीही ती अशीच होणार आहे. तर आता अशी करायची आहे इतपत साधारण. आणि पुन्हा मी उजव्या हातावरती हा उंडा घेतलेला आहे आणि डाव्या हाताच्या सगळ्या बोटांच्या साहाय्याने, अंगठ्याच्या साहाय्याने छान असं खाली सरकवून घ्यायचं आहे. अगदी अलगद तुम्ही पाहताय की ही वाटी छान खाली अशी सरकली जाते, म्हणजे जे पीठ आहे ते. आणि मग आपण हात सरळ करायचा आहे, जो डाव्या हातावरती हा उंडा घेतलेला आहे तो, आणि उजव्या बोटांच्या साहाय्याने मध्ये बरोबर दाब द्यायचा आहे, जेणेकरून यातील पुरण आहे ते खाली जाऊन वाटी बरोबर तयार होईल. आता आपल्याला हे तोंड मिटून घ्यायचं आहे, त्यासाठी अशा हाताच्या पंजाने सारखं करून घेतलं कडेने, परंतु मध्ये जे पिठाचं जी पोकळी झाली ना, ती मात्र व्यवस्थित मिटून घ्यायची आहे, हवा ठेवायची नाहीये. पुन्हा एकदा मी तसंच करून घेतलेलं आहे आणि या उंड्याचं तोंड व्यवस्थित असं बंद करून घेतलेलं आहे. हे बघा, इतकी सोपी बनवणं अशी वाटी आहे. किंवा आपण घडीच्या पोळ्या बनवतो ना, त्या पद्धतीने सुद्धा अगदी तुम्ही हा उंडा बनवून घेऊ शकता. घरच्याच लोकांना तर खायला द्यायचंय ना, पण खायला द्यायचं आहे सणावाराला. सणाला सण हे करायचे असतात, असं पूर्वीची लोक म्हणतात. आणि म्हणूनच आपण ही पुरणपोळी घरीच बनवायची आहे. त्याचा वास घरभर पसरला पाहिजे. तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे पुरणाचे जे उंडे आहेत ना, ते आधीच करून ठेवायचे आहेत, जेणेकरून हाताला नंतर चिकटणार नाही पुरण. आता मी पुरणपोळी व्यवस्थित पुन्हा एकदा तुम्हाला लाटून दाखवते. तर पुरण व्यवस्थित सारखं करून घेतलेलं आहे मी, हे बघा, जेणेकरून व्यवस्थित असा सपाट करून घेतलेली आहे. पुरण सगळीकडे सारखं होईल. आणि बघा, अशी सर 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 लाटता येते. मीही काही रोज रोज पुरणपोळ्या बनवत नाही किंवा पुरणपोळ्यांच्या ऑर्डर सुद्धा घेत नाही. मी सुद्धा तुमच्यासारखी कधीतरीच पुरणपोळी बनवते. परंतु पिठाचं, पुरणाचं जे प्रमाण आहे, कन्सिस्टन्सी आहे ना, ते व्यवस्थित जर असेल, घट्ट दाटसरपणा जे आपल्याला लागतं ना, म्हणजे उंडा, म्हणजे आपण पुरणपोळी बनवताना उंड्याचं जे पीठ असतं ना, ते आणि पुरण व्यवस्थित सेम असलं पाहिजे, सेम सॉफ्ट किंवा सेम घट्ट असलं पाहिजे. तर ही या पुरणपोळ्या आहेत ना, लाटताना एकदम सोप्या पडतात. म्हणजे कधी कधी जर पुरण घट्ट असेल तर ती आपल्याला खूप जोर देऊन लाटावी लागते, असं होतं. किंवा जर पीठ जास्त घट्ट असेल किंवा खूप सॉफ्ट असेल तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो. म्हणूनच हे लक्षात ठेवायचं आहे. पुरणपोळ्या मी एकदम पातळ केलेल्या आहे, तुम्ही बघू शकता, अगदी चपातीप्रमाणे पातळ केलेल्या आहेत त्या पुरणपोळ्या, कारण आमच्याकडे पातळच जास्त पुरणपोळ्या आवडतात. आणि आता ही पुरणपोळी सगळीकडून काठापर्यंत छान पुरण पोचलेलं आहे. आता ही पुरणपोळी मी तव्यावरती सोडून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही लाटणीला गुंडाळून सुद्धा सोडू शकता किंवा डायरेक्ट हा पेपर आहे ना, तो उचलून तव्यावरती सोडू शकता. पुरणपोळी शेकवताना जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा जर असेल ना, तर उत्तम आहे, त्यावरतीच तुम्ही शक्यतो पुरणपोळ्या शेकून घ्या. पण माझ्याकडे नाहीये, म्हणून मी हा ॲल्युमिनियमचा जो नेहमीच्या रेग्युलर चपात्या लाटण्यासाठी, शेकवण्यासाठी मी वापरते, तोच घेतलेला आहे.
आणि आता पुरणपोळी आहे ना, साधारण गॅस मध्यम ठेवलेला आहे. एकदम लोही ठेवायचा नाहीये, एकदम हाय पण ठेवायचा नाहीये, मध्यम ठेवायचा आहे. आणि पुरणपोळीला एक साइड चांगली थोडी शेकली ना, की मगच हाताने आपल्याला फिरवायची आहे. किंवा तुम्ही जर पलेता घेतला ना, तर तो जाड घ्यायचा आहे, पातळ घ्यायचा नाहीये. कारण या पुरणपोळ्या खूप नाजूक असतात. जर तुम्ही पलेता लावला तर ती तुटू शकते. आणि मी व्यवस्थित हातानेच आधी परतवून घेतली. आणि मी पुरणपोळ्या आहे ना, शक्यतो फुगू देत नाही, पण व्हिडिओमध्ये आहेत म्हणून फुगू देते, नाहीतर फुगू देत नाही अजिबात. कारण काय होतं, ही बघा पुरणपोळी आहे ना, फुग्यासारखी गुब्बाऱ्यासारखी छान फुगते. आणि हा जो काठ तुम्हाला जो दिसतोय ना, ती काठापर्यंत व्यवस्थित शेकत नाही, तो काठ कच्चा राहतो. मला आवडत नाही ते, आणि म्हणूनच आहे ना, मी यातील हवा काढून टाकते आणि मग पुन्हा छान अशी शेकून घेते. आणि तसं तर आहे ना, पुरणपोळी पचायला जड असते. कारण मी गेल्या वर्षीच्या बातम्यांमध्ये ऐकलेलं आहे, पुरणपोळी त्या माणसांनी वडील आणि मुलाने खाल्ली आणि त्याच दिवशी मटण सुद्धा खाल्लं होतं आणि त्या दोघांचा मृत्यू झाला होता. म्हणजे पुरणपोळी पचायला थोडक्यात सांगायचं तर जड असते. त्यामुळेच ही पुरणपोळी छान बनवली पाहिजे, म्हणजे छान शेकवली सुद्धा पाहिजे. आणि म्हणूनच आहे ना, मी छान थोडी लालसर दिसली तरीही काही हरकत नाही, पण ही पुरणपोळी मी अगदी काठापर्यंत छान अशी दाब देऊन देऊन शेकून घेणार आहे. आणि या मैद्याच्या पुरणपोळ्या आहेत, त्यामुळे आपण आलटून पालटून जरी शेकवल्या तरीही त्या कडक होत नाहीत, सॉफ्टच होतात. जर तुम्ही गहूचं पीठ आणि मैदा वापरून जर पुरणपोळी बनवणार असाल तर ती मात्र तुम्ही आलटून पालटून जास्त वेळ शेकवत बसायची नाहीये, त्यामुळे त्या पुरणपोळ्या कडक होऊ शकतात. आता या पुरणपोळ्या अशाच पद्धतीने मी बनवून घेते सगळ्या. साधारण तव्यावरती आहे ना, अशा पद्धतीने तेल सुद्धा सोडून घ्यायचं आहे कडेने, किंवा तूप सोडून घ्यायचं आहे. आणि या पुरणपोळ्या छान काठापर्यंत छान अशा शेकून घ्यायच्या आहेत. तर माझ्या सगळ्याच पुरणपोळ्या तशा तर फुलतातच, सगळ्यांच्याच फुगतात, परंतु मी म्हटलं त्याप्रमाणे मी पुरणपोळी जास्त फुगूच देत नाही. कुठेतरी त्याला टोक मुद्दामून काढते आणि ती फोडून टाकते. तर आता ही व्यवस्थित अशी शेकून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे की पुरणपोळीचं कणिक भिजवताना आहे ना, 1 चमचाभर किंवा 2 चमचे साखर नक्की घाला. साखरेमुळे आहे ना, पिठाचे आवरण सुद्धा व्यवस्थित गोड लागतं. आणि मुख्य म्हणजे साखरेला बघितलंच आहे की एक प्रकारची चकाकी असते, तशीच पुरणपोळीला सुद्धा चकाकी येते. आणि पुरणपोळी आहे ना, व्यवस्थित जरी शेकवली ना तरी अशी काळपट दिसत नाही. ही एक साखरेची महत्त्वाची टीप आहे, जी साखर घातल्यानंतर म्हणजे पीठ हे आहे ना, पुरणपोळ्या छान अशा बनतात. आणि या पुरणपोळ्या मी छान अशा खरपूस शेकून सुद्धा घेतलेल्या आहेत. तर आता या पुरणपोळ्या बघा किती मस्त अशा झालेल्या आहेत. याबरोबर 11 पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आणि ही पुरणपोळी मी दाखवते तुम्हाला की एकदम पातळ अशी पुरणपोळी झालेली आहे. आवरण एकदम पातळ आहे, काठापर्यंत पुरण आहे, खूप जास्त किंवा खूप कमी असं पुरणसुद्धा नाही आहे, आणि एकदम पातळ आहे. आता ही बघा, साधारण मी ही पुरणपोळी तुम्हाला तोडून दाखवते. एकदम पातळ आहे, अगदी ओठाने सुद्धा तोडता येतील एवढ्या पुरणपोळ्या या सॉफ्ट झालेल्या आहेत. आणि आता बघा, मी तुम्हाला ही पुरणपोळी तोडून दाखवते. फक्त अलगद ओढते, अलगद, अजिबात जोर लावत नाहीये. तुम्ही यावरून समजू शकता की ही पुरणपोळी किती सॉफ्ट झालेली आहे. म्हणजे ही ओठाने खाल्ली किंवा ओठाने तोडली तरी पण तोडली जाईल. पुरण अगदी काठापर्यंत भरलेलं आहे, आवरण एकदम पातळ आहे, जाड अजिबात नाहीये, आणि मस्त अशी मऊसूत पुरणपोळी बनलेली आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हो, जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करायचा आहे बरं का. आणि शेअर केल्यानंतर मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला. तुम्ही अशाच पद्धतीने पुरणपोळी बनवली आहे का? कोणत्या गावातून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय? माझे रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला आवडतायत का? ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचून मला नक्कीच आनंद होईल.